आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। हिंदू तिथीनुसार म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणीत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ ट्रस्टच्या वतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे। शेकडो वर्षांपासून हिंदू समाजात शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करण्याची परंपरा आहे। त्याच परंपरेनुसार यंदाही नाशिकसह राज्यातील कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे आणि धुळे जिल्ह्यांमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे। नाशिक शहरात सायंकाळी 5 वाजता पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून साधू संतांच्या साक्षीने आणि महापौरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीत शिवरायांची 12 फूट उंच अश्वारूढ मूर्ती हे मुख्य आकर्षण असणार आहे। तसेच सकाळी 11 वाजता द्वारका येथील शहीद भगतसिंग चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळी संपूर्ण चौक भगवे ध्वज आणि पताकांनी सजविण्यात येणार असून आकर्षक लाइटिंग करण्यात येणार आहे। यासोबत आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भावरी यांनी दिली आहे। यंदा मंडळाचे प्रेरणास्थान रामसिंग भाऊ बावरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवम श्याम पवार बावरी यांची निवड करण्यात आली आहे। तसेच प्रसाद बावरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी आणि किरण सिंग पवार यांची मिरवणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय शांभव पवार, अतुल रणसिंगे, उमेश पाटील, रमेश कुमावत, अनिल जाधव, विजय पवार, स्वप्नील काठवते, देवा पवार, जीवा पवार, प्रतीक कसबे आणि भारत सदभैया यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत।